नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुनील रांगराले तुमच्या ऑनलाईन टेस्ट सिरीजमध्ये म्हणजे PYQ सिरीजमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. तर आपण आजच्या लेक्चरमध्ये MPSC दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट क विभागीय परीक्षा आहे, त्याचा पेपर आपण बघणार आहोत. परीक्षा दिनांक आहे 23 सप्टेंबर 2025 ला पेपर झालेला आहे. हा पेपर ऑनलाईन झालेला होता. ऑनलाईन पेपर अशा पद्धतीने होतो, तर ही सुद्धा संकल्पना तुम्हाला पाहिजे, कारण इथून भविष्यामध्ये ऑनलाईन पेपर होणार आहेत MPSCचे. तर या ठिकाणी आपण प्रश्न बघूया. पहिला एक क्रमांक काय आहे बघा. आज मी राहिलेल्या 5 प्रकरणांचा अभ्यास संपवणारच, मग रिकामी जागा असा वैभवीने निश्चय केला. या वाक्यामध्ये रिकाम्या जागी खालीलपैकी कोणत्या म्हणीचा योग्य वापर होईल. ठीक आहे. आता इथं मन दिले आहे, तुम्हाला एक प्रसंग दिला आहे आणि त्या प्रसंगानुसार एखादी मन वापरायची आहे. तर मन वापरताना त्याचा पहिल्यांदा आपल्याला अर्थ कळायला पाहिजे. म्हणजे आज काही झालं तरी हे लेक्चर मी संपवणार आहे, म्हणजे अशा पद्धतीने हा व्हिडिओ मी पूर्ण बघणार आहे असं तुम्ही निश्चय केला आहे. म्हणजे काय, शेंडी तुटो की पारंबी तुटो हा अर्थ आपला असणार आहे. ठीक आहे. आता सब घोडे 12% शिकेल त्याची विद्या, माझे घोडे जाऊ द्या पुढे. मग या ठिकाणी बघा हे अर्थ नसणार आहे. याचा अर्थ तुम्हाला कळाला असेल. सब घोडे 12% म्हणजे काय, तर इथं अर्थ बघून घ्यायचं काय असं. शेंडी तुटो म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये काम पूर्ण करण्यासाठी किंवा अंतिम ध्येय गाठण्यासाठी दृढ निश्चय करणे. सब घोडे 12% म्हणजे जैविक दृष्ट्या सर्व माणसे समान आहेत, परंतु स्वभावामध्ये तसेच वागण्यामध्ये ते भिन्न भिन्न आहेत असा त्याचा अर्थ होतो. शिकेल त्याची विद्या म्हणजे जो लेक्चर करेल त्यालाच विद्या प्राप्त होणार आणि त्याला चांगले गुण प्राप्त होणार असा त्याचा अर्थ होतो या म्हणीचं, बरं का. माझे घोडे जाऊ द्या पुढे म्हणजे मीच पुढे जाणार, मीच टॉपर येणार अशा पद्धतीने आपलं हे करणे म्हणजे त्याला म्हणतात माझे घोडे जाऊ द्या पुढं. पुढचा अर्थ आहे बघा, नमनालाच घडाभर तेल जाडणे. या वाक्प्रचाराचा अर्थ व्यक्त करणारे विधान कोणतं आहे ते बघायचं आहे. ठीक आहे. आता नमन म्हणजे काय, तर आपण सुरुवातीला नमन करतोय आणि त्यालाच घडाभर तेल जाळणे म्हणजे आरती अजून सुरूच नाही झाली आहे, बरोबर. म्हणजे छोट्याशा काय गोष्टीसाठी आपण खूप लांबलच काहीतरी करतोय असा त्याचा अर्थ होतोय. म्हणजे एखाद्या गोष्टीची प्रस्तावना लांबवणे असा त्याचा अर्थ होतो. मग एखाद्या कामाची सुरुवात जल्लोषात करणे, एखाद्या गोष्टीसाठी भरपूर तेल वापरणे, एखाद्या कामाची सुरुवात उत्साहाने आणि आनंदाने करणे, हे अर्थ त्यांनी घरी तयार केले आहेत तसा काही अर्थ होणार नाही. पुढचा प्रश्न आहे बघा, वाक्प्रचाराने त्यांचे अर्थ दिले आहेत ते आपण बघूया. या ठिकाणी अडक्याची भवानी असणे म्हणजे क्षुल्लक गोष्टी एकदम चिल्लर असणे असं आपण त्याला म्हणतो. म्हणजे उत्तर असणार 4 क्रमांक 4 या 2 मध्ये आहे. हे 2 पर्याय कट. पुढे विचारले उगीदुगी करणे म्हणजे काय. उगीदुगी करणे म्हणजे मध्ये मध्ये बोलणे. काही कार्यकर्ते असतात विनाकारण मध्ये मध्ये बोलतात. उल्हागा देणे म्हणजे काय करणे, तर उल्हागा देणे म्हणजे एखाद्याला टोमणा देण्याचा अर्थ होतो. यातून आपलं उत्तर काय असणार बघा, तर 4 3 2 उत्तर आलं तुमचं 2. ठीक आहे. कळा पालटणे, एखाद्याची कळा पालटणे म्हणजे एखाद्याची परिस्थिती पालटणे असा त्याचा अर्थ होतो. मग उत्तर असणार तुमचं 1 क्रमांक. ठीक आहे. म्हणजे स्वरूप बदलणे. उत्तर आला आपलं 2 क्रमांक उत्तर आहे. या ठिकाणी अंतिम उत्तर तालिका तुम्हाला दिसेल ती सुद्धा तुम्ही बघू शकताय. पुढे विचारले बघा, गलित गात्र होणे या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ व्यक्त करणारे विधान तुम्हाला ओळखायचं आहे. दिवसभर पाहुण्यांची सरबराई करून ती थकून गेली होती. आता गलित गात्र म्हणजे काय, ते एकदम असं थकवा येणे असा त्याचा अर्थ होतो, बरोबर. थकवा येणे असा अर्थ पहिल्याच पर्यायामध्ये आहे, म्हणजे पहिलंच पर्याय आपलं उत्तर असणार आहे. दुसरं काय बघा, सतत व्यायाम केल्याने तो तंदुरुस्त झाला. आता मी गलित गात्र झाला असं म्हणणार का, मी आता व्यायाम करतो बघा मी गलित गात्र झालो असं होणार का, नाही. मी गलित गात्र नाही झालो म्हणजे मी तंदुरुस्त होणे असा अर्थ होतच नाही. अंग धरणे किंवा लठ्ठ होणे असा अर्थ होतो. मग तिला परीक्षा चांगली गेल्याचा आनंद झाला तर होत नाही, आनंदी राहणे असा अर्थ होत नाही. उत्तर आहे आपलं 1 क्रमांक. ठीक आहे. पुढचा आपण प्रश्न बघूया. साडूंकी दूर हिरवाडीवर पिलांसाठी चारा टिपत होती. या ठिकाणी काय विचारलंय बघा, अंडरलाईन करून दिला आहे. हिरवाडीवर आणि पिलांसाठी चारा टिपत होती. या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचे आहेत असा प्रश्न विचारलाय. आता या ठिकाणी बघा, हिरवाडी आणि याला काय लागलं आहे, पुढं वर लागला आहे पिला, याला लागला आहे साठी. ठीक आहे. एखाद्या शब्दाला जर का शब्द जोडून आला असेल तर त्याला आपण शब्दयोगी अव्यय असं म्हणतो. ठीक आहे. सिंपल आहे अगदी. आणि उभ्याने अव्यय काय करतात, 2 वाक्य किंवा 2 शब्द जोडण्यासाठी वापरले जातात. क्रियाविशेषण अव्यय क्रियापदाबद्दल माहिती सांगण्याचं काम करतात. आणि विकल्पबोधक अव्यय, हे विकल्पबोधक उभ्याने अव्ययाचा हा एक प्रकार आहे. मग आपलं उत्तर काय असणार, शब्दयोगी अव्यय हे उत्तर असणार. ठीक आहे. आता शब्दयोगी वाक्यात का जोडतात, कसं जोडतात, त्याचं काय काम आहे ते आपण बघितले लेक्चरमध्ये. एखाद्या शब्दाला शब्दच का लावतात, अर्थपूर्ण वाक्य आपल्याला तयार करायचं असतं म्हणून आपण एखाद्या शब्दाला काय लावतो, शब्द लावतो. ठीक आहे. किंवा विभक्ती प्रत्यय सुद्धा लावतो. मग ते एक दुसऱ्याचं कार्य करतात. तो डिटेल अभ्यास आपण बॅच मध्ये केलेला आहे. पुढे बघा, आता पुढचा आपण प्रश्न बघूया. माझ्या कपाटातील पुस्तके तो नेहमी हाताळतो. क्रियापद प्रश्न खूप छान विचारले बघा. तर प्रश्न विचारला आहे हाताळतो या क्रियापदाचा प्रकार तुम्हाला ओळखायचा आहे. तर क्रियापद बघा, क्रियापद कसं तयार झालं आहे, तर क्रियापद हात या नामापासून तयार झालेलं आहे. कशापासून, नामापासून.
म्हणून त्याला काय म्हणतात, याला नामसाधित असं म्हणतात. आता या ठिकाणी नामसाधित पर्याय नाहीये, पण साधित मात्र पर्याय आहे. साधित म्हणजे काय, तर जे शब्द, जे क्रियापद किंवा इतर पण शब्द जाती असतात, तर ते त्या जाती नसतात, म्हणजे आपलं काम सोडतात दुसऱ्याला मदत करायला येतात असे समाज सुधारक, समाज कार्यकर्ते आहेत. ह्या समाज सुधारकांना काय म्हणायचं, साधित असं म्हणायचं. म्हणजे काय, तर हा याचं काम काय होतं, नाम, बरोबर. त्यांनी आपलं काम सोडलं आणि क्रियापदाचं काम करायला गेला, मग हे साधित झालं. एखाद्या नामापासून म्हणलं असेल नाम साधित, धातूपासून म्हणलं असेल धातू साधित, विशेषणापासून म्हणलं असेल विशेषण साधित, अव्ययापासून म्हणलं असेल तर अव्यय साधित, असे हे साधितचे प्रकार पडतात. ते आपण सगळे लेक्चर मध्ये डिटेल पाहिलेले आहे. ठीक आहे. मग आता हे नामापासून तयार झालं म्हणून त्याला उत्तर आपण काय निवडलं, तर साधित. कोणतं साधित, तर नाम साधित असं आपण उत्तर निवडलं. ठीक आहे. आपण डिटेलमध्ये बघतोय सगळं सविस्तर. संध्याकाळी मी क्रीडांगणावर खेळतो किंवा मित्रांबरोबर फिरायला जातो. आता या ठिकाणी बघा वाक्याचा प्रकार विचारलेला आहे. तिथं बघायचे 2 वाक्य आहेत आणि मला काय दिसतं इथं किंवा दिसत आहे, बरोबर. मग किंवा हा कोणता प्रकार आहे बघा, तर किंवा हा विकल्प बोधक उभ्यानव्य आहे. कोणता आहे, तर विकल्प बोधक उभ्यानव्य आहे. विकल्प बोधक उभयान्वय हा कुणाचा प्रकार आहे, तर हा आहे प्रधानत्व सूचकचा प्रकार आहे, बरोबर. आता जर का 2 वाक्य किंवा 2 पेक्षा जास्त वाक्य विकल्प बोधक, समुच्चय बोधक, न्यूनत्व बोधक आणि परिणाम बोधक म्हणजेच प्रधानत्व सूचक उभयनव्याने जोडली असतील, तर ही दोन्ही वाक्य प्रधान असतात. ही दोन्ही वाक्य काय असतात, प्रधान असतात. दोन्ही वाक्य समान दर्जाची असतात. आणि ज्या ठिकाणी 2 प्रधान वाक्य असतील तर त्या वाक्याला संयुक्त वाक्य असं म्हणतात. कोणतं वाक्य म्हणतात, संयुक्त वाक्य असं म्हणतात. म्हणजे संयुक्त वाक्यामध्ये कमीत कमी 2 प्रधान वाक्य असतात, बाकीची वाक्य गौण किंवा प्रधान असतात. यांचे प्रकार पडतात मिश्र, केवळ, संयुक्त, संयुक्त केवळ, मिश्र, असं काय काय असतं ते 3 प्रकार पडतात. केवळ संयुक्त, मिश्र संयुक्त, केवळ मिश्र संयुक्त असे प्रकार पडतात. ते आपण बघितलेले आहेत लेक्चरमध्ये, किंवा आणखी पुढच्या प्रश्नांच्या अनुषंगाने आलं तर त्या संदर्भात आपण विश्लेषण करूया. हे कळालं असेल तुम्हाला की 2 वाक्य समान दर्जाची आहेत. आता नवीन विद्यार्थ्यांना हे कळायला पाहिजे की नक्की हा प्रश्न कोणत्या प्रकारे सेट केलाय त्यांनी, कोणत्या टॉपिक वरती आहे. मग त्या टॉपिक मधील तुम्हाला उपप्रकार माहिती असायला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला अभ्यास पुस्तकातून नाहीतर कोणाकडून मार्गदर्शनातून म्हणजे बॅच लावून तुम्हाला करावं लागणार आहे. तर या ठिकाणी बघा प्रधानत्वाने वाक्य जोडलं आहे, तर दोन्ही वाक्य प्रधान आहेत म्हणून त्याला म्हणतात संयुक्त वाक्य. सिंपल प्रश्न आहे. पुढे बघा, सकाळ झाली, महेश कार्यालयाकडे परतला. या वाक्यांचे केवळ वाक्यात रूपांतर करा. म्हणजे 2 वाक्य दिले आहेत बघा. सकाळ झाली एक वाक्य आहे, महेश कार्यालयाकडे परतला दुसरं वाक्य आहे, आणि याचं तुम्हाला केवळ वाक्यात रूपांतर करायचं आहे. ठीक आहे. केवळ वाक्यात रूपांतर करत असताना तुम्हाला क्रियापदाची संख्या एकच असली पाहिजे याची दक्षता घ्यायची आहे. म्हणजे ज्या वाक्यात एकच उद्देश आणि एकच विधेय असतं त्याला केवळ वाक्य असं म्हणतात. या ठिकाणी बघा सकाळ झाली आणि 2 आहेत म्हणजे हा पर्याय कट झालाय. परतला, परतला बरोबर आहे. इथं आला म्हणतोय, आला नाहीये. तो कार्यालयाच्या कडे तो जात आहे म्हणजे कार्यालयाकडे परतलाय पण अजून तो पोहोचला नाहीये. मग या ठिकाणी काय करायचंय, तर झाली याचं त्याला तुम्हाला धातुसहित बनवायचं आहे. मग या ठिकाणी बघा सकाळ होताच महेश कार्यालयाकडे परतला. मग माझं उत्तर काय असणार आहे, 3 क्रमांक उत्तर असेल. तुम्ही म्हणणार सर एकने काय पाप केलं, तर सकाळीच महेश कार्यालयात तो अजून परतला नाहीये, गेलाच नाहीये, हे चूक आहे. कार्यालयात नाही, कार्यालयाकडे, याच्यामध्ये काही बदल नाही करायचंय. म्हणजे तुम्हाला बाकीच्या शब्दामध्ये बदल नाही करायचा आहे, तर तुम्हाला फक्त क्रियापदामध्ये बदल करायचा होता. म्हणून तुमचं उत्तर, अचूक उत्तर जे असेल ते 3 क्रमांकाचं उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज. तर हा प्रश्न भरपूर परीक्षांना कॉपी आहे तसा झालेला आहे, लक्षात ठेवा. तर त्याला तगाई असं म्हटलं जातं. मग तगाई हे लक्षात ठेवा तुम्ही. शेतकऱ्यांना मिळणारं कर्ज, धनादेश, अनुदान, सानुग्रह, अनुदान हे त्यांनी विनाकारांचे शब्द टाकलेले आहेत. ठीक आहे. पुढचा आहे बघा, खूप छान प्रश्न विचारलाय, शब्द सिद्धी या घटकावरचा हा प्रश्न आहे. तर या ठिकाणी विचारलंय व्यंजन भेदाचे उदाहरण कोणते. आता व्यंजन भेद म्हणजे काय, तर संस्कृत मधून मराठीत येत असताना शब्द म्हणजे तद्भव जे शब्द असतात त्यांच्यामध्ये बदल होतात. मग वर्ण वाढून येतात, वर्ण कमी होतात, वर्ण बदल होतात, एकमेकांच्या जागी येतात, त्याला वर्ण विपर्याय असं म्हणतात, वर्ण वृद्धी म्हणतात, वर्ण लोप असं म्हणतात. ठीक आहे. हे डिटेल आपण लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे. आता जे नवीन आहेत त्यांना ते सांगतोय बघा. याच्या ठिकाणी या प्रश्नाच्या संदर्भाने आपण तेवढा अभ्यास करूया. संपुट दिला आहे, इथं पण सेम संपुष्ट, फक्त याच्यामध्ये हा श ऍड केलेला आहे. म्हणजे एक व्यंजन वाढ होऊन आलेला आहे म्हणून याला वर्ण वृद्धी असं म्हणतात. काय म्हणतात याला, वर्ण वृद्धी असं म्हणतात. ठीक आहे. म्हणजे तत्सम पासून तद्भव बनताना वर्णात वाढ होऊन आले, व्यंजन वाढलेलं आहे. शाप याच्यामध्ये र वाढून आलेला आहे, श्राप तयार झालं, याला पण वर्णवृद्धी असं म्हणतात. विमुख याच्यामध्ये आपण न लावला, विनमुख एक वर्ण वाढून आलेला आहे, वर्णवृद्धी,
या घटकांतर्गत तो येतो, म्हणजेच तद्भव शब्द तयार होताना. मग आता शर्करामध्ये काय झालं, तर हा शाळाचा ससासा झालेला आहे, हा कम्मड कसा खडूक झालेला आहे, हा र इकडे आलेला आहे, हा र मधला आ निघून गेलेला आहे. बरोबर, म्हणजे बघा याच्या ऐवजी चेंज होत आहेत, म्हणजे याच्या एखाद्या व्यंजनाच्या ऐवजी दुसरा वर्ण येतो, त्याला वर्ण विपर्यय किंवा त्याला वर्ण भेद असं म्हणतात. वर्ण बदल होऊन येत आहेत, म्हणून तुमचं उत्तर काय असणार, 4 क्रमांक आहे. खूप छान प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण काय बघितलं, उत्तर आपलं 4 क्रमांक आहे. ठीक आहे, येत आहे लक्षात सर्वांच्या, समजते सर्वांना. तर खूप छान पद्धतीने हा प्रश्न या ठिकाणी सेट करण्यात आलेला आहे.